नाही नाही, अहो खानदानी माणसाला 1760 कामं तुम्हाला सांगतो. अहो मदत तरी किती लोकांना करणार आम्ही? आम्हाला मी 2च हात आहेत. नाही करतो परत. मामी तुम्ही का उभं राहिलेत? हो बसा. मामी बसा. मामा तुम्ही सांगा बरं त्यांना. बस. मामा तुम्ही पण बसा की. इथं पण हे मला फार आवडलं रणजितराव तुमचं. तुम्ही पण बायकांच्या बाबतीत आमच्यासारखाच केअरिंग विचार करतात. गुड, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. प्लेट दे. हा, तुम्ही आता वाडावेड्याच्या भानगडीत पडून नका जाऊ बापू. आहेत ना आमच्या रिस्पेक्टफुल मालकीनबाई. हा कल्याणी, वाड्याचं तरी बघा. मी त्यांना तेच म्हणत होते. एक मिनिट. त्या का वाढतील? मी केलंय ना उपमा. त्यांनी केलं असतं तर त्यांनी वाढलं असतं. मामी खायला बसल्यात. मामी बसा. मामी बसा. मामा आता तुम्हीच यांना परत बसायला लावा. बघितलं, बसा म्हणतायत. आता बसा. येस, खा आता सगळे. अरे एक मिनिट एक मिनिट. लिंबू राहिले की रंजा? ओ आलो चालू झालं. एक सेकंड फक्त. लिंबू 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 लिंबू. हा खा. एक मिनिट एक मिनिट. मामी तुम्ही पहिले खा. अहो खा. हो तुम्ही खाताय की मामांना बरवायला लावू? नको नको, मी खाते की. कसं झालंय? चांगलं झालंय. हा मामा हो खा की. कसं झालंय? छान. आता तू पण खा की. ए मे इकडे. काय करू? चल काय कर? बस. आपण नंतर खाऊ की. हे बघ, तू माझा सिनियर आहे आणि मला तुझाही सासूरवास हवाय. असं काय? बर, मग अजून एक घेऊन ये. ठीक आहे लगेच. नको नको नको. रंजा
एक नंबर वासावूनच कळतंय. बर अजून कोणाला काय काय हवंय? एक मिनिट. दरवाजा उघडाय, आत या. एवढा चांगला उपमा सोडून कोण बाहेर जाईल? नाही, तुम्ही घ्या, निवांत घ्या. हा? वय खरंच चांगला झालाय आहो. छान झालाय ना? मग घ्या अजून. आहो नाही नको. अहो घ्या की, छान झालाय म्हणताना. होय की, पण मग किती खायचं? मग घ्या, थोडा घ्या. नको म्हणजे नाही आवडलाय तुम्हाला? आहो नाही, खरंच चांगला झालाय बघा. अहो घ्या. बर थोडाच द्या. किती लास्ट आहे. मी नाही लाजत, मला द्या अजून जरा. लय भारी केलाय नाश्ता तुम्ही, खरंच द्या. ये होई ना बात. या राजेश्वरी कारभारी तुम्ही पण आले का? नमस्कार. तुम्ही आधी सांगितलं असतं तर तुमच्या स्वागताची तयारी तरी करता आली असते ना. पण काय हरकत नाही, आमच्या पॅलेसमध्ये तुमचं स्वागत. पॅलेस? पानबुंद्यात या घराला पॅलेस म्हणतात का? नाही, आमच्याकडं साध्या घराचं कन्स्ट्रक्शन पण जरा उजवच असतं याच्यापेक्षा. असं का? म्हणजे तिकडच्या पद्धती वेगळ्या, इकडच्या पद्धती वेगळ्या नाही का? नाही, दिसतात तुमच्या घरच्या पद्धती. आज खऱ्या अर्थानं तुमच्या घराचा पॅलेस झालाय. स्वतः रणजित ढाले पाटील आज तुमच्या घरी कामाला आहेत. वैभव वाढलं हो तुमच्या घरचं. आणि वहिनी साहेब, घराचं खरं वैभव हे घरातल्या लोकांच्या मनाच्या मोठेपणावर अवलंबून आहे. तुम्हीही मोठेपणा दाखवला तर आपलंही वैभव वाढेल. बरे या ना, बसा. कसं काय येणं केलं? ना सांगतो. तर सांगायचा मूळ मुद्दा हा की उद्या ढाले पाटलांच्या घरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं रीतसर निमंत्रण देण्याची जबाबदारी ताईसाहेबांनी आमच्यावर सोपवली. आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. काय? फोन. हा रेंजचा फार प्रॉब्लेम आहे हो. त्यामुळं आम्हाला तुमच्याशी संपर्क साधता आला नाही, म्हणून आम्हाला असं अचानक यावं लागलं. आणि वहिनी साहेबांना सुद्धा याच वाटेने तालुक्याला खरेदीसाठी जायचं होतं, म्हणून त्याही आमच्या सोबत आल्या. नाही, बरं झालं आलात तुम्ही. आता आलाच आहात तर गरमागरम उपमा खाऊन जा. चांगलं चाललंय रणजित भाऊजी. आजपर्यंत ढाले पाटलांच्या घरात नवऱ्यानं बायकोला पायताना सारखं वागवताना पाहिलंय आम्ही, पण स्वतःच्या बायको बरोबर तिच्या माहेरच्यांच्या पायताना वाहताना पहिला ढाले पाटील बघतोय आम्ही. आज दिवस बघण्यासाठी आम्ही ढाले पाटलांच्या घरी सून म्हणून आलो होतो. फिटलो, डोळ्याचं पारणं फिटलं आमच्या. पिटलं ना पारणं?
या आता एन्जॉय करा. तुमच्या धीराने स्वहस्ते केलेला गरमागरम उपमा खा. नाही नाही, हे असं कुठं पण खात नाही आम्ही. ना ना, हे आमंत्रण देऊन झालं असेल तर निघूया आपण. इथंही एसी नाही ना, गुदमरल्यासारखं होतंय आम्हाला. चला. अहो, एसी वापरणं पर्यावरणाला घातक असतं वहिनी. कमी वापरत जा. असं का? भारी आवडलेलं दिसतंय तुम्हाला इथलं पर्यावरण. घरी परत यायचंय ना? का इथंच घालायचंय सत्यनारायण? हा? नाना तुम्ही तरी. नाही, नको. चला. अहो, अजून बरीच आमंत्रणं करायची आहेत. उगाच आमच्यामुळे त्यांचा खोळंबा नको व्हायला. जाता जाता पुन्हा एकदा ढाले पाटलांच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण देतो. उद्या ढाले पाटलांच्या घरी रणजितरावांच्या लग्नानिमित्त पूजा आहे सत्यनारायणाची. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून यायचं. चला, येतो मी. भैयासाहेब, काय झालं नाना? थोडासा प्रसाद एवढा उपमा द्या हातावर. मला माहित होतं नाना माझ्या हातचा उपमा रेजिस्ट करूच शकत नाही. कसं झालंय? अति उत्तम. मग काय देऊ परत? नाही नाही, नको नको. अहो, वहिनी साहेब बाहेर वाट बघताय. उशीर झाला तर ओरडतील. गाडीत बसल्यात. चला, येतो मी. तुम्ही काय असे उभे राहिले? बसा, खा. अहो, बसा. हा, बसा बसा बसा, खा. अरे हे मैं अरे बडीशोप द्यायची राहूनच गेली की. सॉरी 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 Sorry. सॉरी सॉरी. बस बर का आता. लय झालं तुमचं सासूरवास. आता तुम्ही जागेवर हल्ल्याने एखाद्या वेळी कामाला हात लावला का नाही तर मी सासू म्हणून कान पिळीन बर का तुमचं. हा, खरोखर पिळीन. नॉनसेन्स. कल्याणी, तक्रार आहे की नाही तुझ्या? हा, का नुसते रिकामे हाऊ देत? अतिपरिचयाचा अवज्ञ जावयांशी असं बोलतात का? आगाव बोललीस तर थोबाड फोडीन तुझं. मारून तर बघा. मी एसीपी विसरलात का? मामा, तुम्ही त्यांच्याशी असं बोलायचं नाही. तुम्ही मोठे आहात तरी हे सांग, तुम्ही त्यांच्याशी असं बोललेलं मला नाही आवडणार. तुम्हाला माहिती आहे आमच्या आबासाहेबांची मला भावलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे? तर ते आमच्या आईसाहेबांना खूप सन्मानाने वागवायचे. त्यामुळे आमच्या सकट अख्ख्या आंबेगावात आमच्या आईसाहेबांचा मान आहे. आणि तुम्ही आता त्यांच्याशी जसं बोललात ते मला अजिबात नाही आवडलेलं. हे कोणी काही बोलत नाहीये, पण तुम्ही जसं आता यांच्याशी बोललात ते इथे असलेल्या कोणालाच आवडलेलं नाहीये. मामा, प्लीज त्यांच्याशी सन्मानाने वागा. तेव्हा लोक तुमच्याकडे सन्मानाने बघतील. आता हेच बघा ना, माझं लग्न झालंय तुमच्या मुलीशी. मी जर तिच्याशी असंच बोललो, असंच वागलो
तर चालेल तुम्हाला? अहो त्या मस्करी करत होत्या. आम्हा दोघांची मस्करी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अहो जावे बापू, मी पण मस्करीच करत होतो. हा? नाही का कल्याणी? बरं, आता हॅपी मूड मध्ये मला सांगा पुढचा काय कार्यक्रम आहे? हे काय, आताच नाना सांगून गेली की उद्या आमच्या घरी पूजा आहे सत्यनारायणाची. आणि मग 1-2 दिवसात देवदर्शन. आणि मग बघू पुढे काय ते. काय मग कुठं कुठं जाणार आहे हनीमूनला? नाही आता तुम्ही ढाले पाटील म्हणले हो काय, स्वित्झर्लंड, माळशीस, आपलं मॉरिशस. जावे बापू, अहो गंमत करत होतो हा तशी. नवरा बायकोच्यात काय तेवढं. मला बोलायचंय तुझ्याशी. अगं अगं संजय, लग्न काय झालं बदललीस बघ. ए संजय, अगं बोल की घडा घडा. हा हे बघ, कसला बी अनुमान ठेवू नकोस, बोल. तायडे, म्हणजे बघा, लगीन झालं, पूजा होईल, मग आता देवदर्शन बी होईल. आणि मग आणि मग काय ग? अगं असं होय. म्हणजे माझ्या बहिणीला तिच्या थोरल्या बहिणीकडनं मौलिक मार्गदर्शन पाहिजे. तर चांगलंय, प्रगती उत्तम आहे बर का. अगं तायडे गप की, तू मोठी बहीण आहेस ना माझी, मग तुला कळत कसं नाहीये ग अडक्या डोक्याचे. ए आता रट्टे खाती का? हे समज करायला मी कायद्यानं, अगं म्हणजे मी 18 वर्षाची नाहीये ना. हे बघ संजय, तुला 18ची व्हायला 6 महिने बी बाकी नाहीत. आणि मान्य आहे मला की आपण त्यांच्याशी खोटं बोललोय, पण हे खोटं सगळ्यांनी स्वीकारलंय का नाही? तर मग सगळ्याच बाबतीत स्वीकारूयात. आणि अगं, पूर्वीच्या काळी 15व्या-16व्या वर्षी बायकांना पोरं व्हायची. माझ्या नाईमध्ये किती 15-16 वर्षाचंच की अंतर आहे. संजय, लय नवस सायास करून गावणार नाही इतका चांगला नवरा गावलाय बघ तुला. त्याला हार तऱ्हेचं प्रेम दे, मनापासनं प्रेम कर बघ त्याच्यावर. मग मला खात्री आहे आयुष्य तुझ्यावर दुपटीनं काय तिपटीनं सुखाचा वर्षाव करल. कवा तरी येऊन भेटून जाईन. काळजी घे. हा आई, तू आहेस वे. मला वाटलं ते आहेत. काय ग एवढं घाबरायला काय झालं? कोणाशी बोलत होतीस? थांब 1 मिनिट. अगं सांग की काय झालं? स्वरी बरोबर बोलत होती. स्वरा दीदीचा फोन होता. अगं तुम्हाला आत्ता का सांगते? मला आत्ताच्या बोलायचंय तिच्याशी. काय कलकलाट लावलाय? हे पाहिलं का ही कसली सेल्फिश वागते ते?
अगं ताईडे, ही एकटी एकटी सौर्या दिदीशी बोलत होती. होय? अगं ये माझ्या साळकाई माळकाई, तुमच्या पाया पडती. पण जरा हळू बोला. अगं तुमच्या डॅडींना जर हे कळलं ना, तर माझी स्वरी कायमची तुटेल ग माझ्यापासून.